बोलजेत त्या प्रवाही नशे गोळीवाडा उदक प्रवाही लोकस्थिती प्रत्यक्ष प्रमाणाने दिसेना ती आणि आधार नसलेले उपतिथी होत नशे वाक्याची यास्तव प्रवाह रूप अर्थ त्यागुण प्रवाहयुक्त संबंधी तीर पदाचे करिता ग्रहण तैसे तैसे येथे न संभवे म्हणून लक्षण घेऊ नये कारण वाच्यार्थाच्या संपूर्ण त्याग नाही सर्वत्र त्याग नाही सर्वथा जाण आणि एकदेश पदार्थ ग्रहण म्हणून संभवे जहती अजह लक्षणा स्वरूपाता परेसावे बोध करता उदाहरणासहित तत्वता अलंकार शास्त्री कथिले ते शक्ती वृत्ती योगे प्रतीतीसी येणारा जो अर्थ तयाशी न त्यागिता त्या प्रत्यर्थाशी म्हणजे वाच्यार्थाचा त्याग नसे पदाच्या वाच्यार्थापासून भिन्नार्थाविषयी जे प्रवृत्ती वर्तन तियेशी नाम अजहल लक्षण अलंकार शास्त्रज्ञ म्हणतात क्षोणो धावती उदाहरण ऐसे म्हणजे लाल रंगाचा धावत असे या वाक्यात क्षोण पदाचा आशय मुख्यार्थ तो रक्तगुणाशी क्रिया धावणे हे तो न संभवे होणे म्हणून अश्वर्थ उक्त समजणे क्षोण शब्दाचा तात्पर्य यामुळे क्षोण शब्दाचा वाच्यार्थ जो रक्तगुण त्याचा त्याग होत नाहीसाचा हे ध्यानात ठेवणे तथा वाच्यार्थाहुनी भिन्न अश्वाचे होतेश ग्रहण म्हणून हे उदाहरण अजहलक्षणाचे समजावे काक्यंभ्यो दक्षिरक्षता इति यथा छत्रिनो गच्छिंत ही उदाहरणे अहजती लक्षणेची जाणावी आता तत्वमाशी या वाक्यात अजह लक्षणा अयुक्त ग्रहण करण्यास योग न होत कारण त्याचे परिसावे वाच्यार्थाच्या एक देशाचा त्याग आणि एक देशाचा ग्रहण योग होतो म्हणून येथे सांडग अजलक्षणही नसे आता जहलक्षणा स्वरूप प्रतिपदित ज्ञान विज्ञान प्रदित श्रीमच्छ शंकराचार्य शिवस्वरूप जगदुरु विरचित्त ऐकाते वाच्यार्थाचा त्याग करणे आणि लक्षार्थाशी घेणे हे जिच्या योग्य समजणे हे जहलक्षणा वाच्यार्थ रूप एक देशाचे त्यागुण लक्षार्थ रूप एक देशाचे बोधन करते तियेसी म्हणती बुद्ध जन जहदज लक्षणा या लक्षणाचे प्रसिद्ध उदाहरण स्वय्य देवदत्त हे जाण म्हणजे तो हा देवदत्त ब्राह्मण असे भाषण बोलता या वाक्यात सह या पदाचा अर्थ केवळ तो पूर्वीचा परोक्ष देशकाल वयोवस्था इत्यादी विशिष्ट केवळ ज्या स्थली देवदत्त होता तो आणि अय पदाचा अर्थ स्पष्ट हा वर्तमान देशकाल विशिष्ट वयोवस्था वृद्ध हा स्थली श्रेष्ठ तो हा देवदत्त खचित आहे आय शब्द प्रिहांती विमान वचन विज्ञान वचन पूर्वी अनुभविले पदार्थादी करून कालांतरी पाहिले असता भिन्न तोची हा पदार्थ ऐसे ज्ञान जे या दोन्ही पदाच्या वाच्यार्थात विशेष एकती असे देवदत्त परंतु सोय या दोन्ही विशेषणात विरुद्ध ऐसा व्यापक म्हणजे गेलेले जे देशकालिक आणि वर्तमान काल देशाधिक टाकून दोन्ही पदांचे विरुद्धार्थ असम्यक अविरुद्ध देवदत्त स्वरूपे लक्षावे त्या प्रकारे तत्वमाशी या वाक्यात तत्पदाचा वाच्यार्थ मायोपदियुक्त सर्वज्ञत्वादी धर्मविशिष्ट होत तत्पद वाच्यार्थ चैतन्यात्मा ऐसा आणि जो मायाकार्य अविद्योदिपदिक किंचिज्ञ तत्वादी धर्मविशिष्ट परिच्छेदिक चिंताभाष्य जो जीवसंज्ञक तत्वपद वाच्यार्थ ऐसा असे या तत्व दोन्ही पदांच्या अर्थात विशेष जे परमात्मा स्वरूप संचित त्या शुद्ध परमात्मा चैतन्य स्वरूपात विरोध सहसाही नसे परंतु सर्वज्ञ तत्वादी धर्मयुक्त
तथा किंचिज्ञतत्वादी धर्मसहित या दोन्हीसह धर्मरूप वाच्यार त्याच्या अंशात विरोध वाटत असे. म्हणून ते दोन्ही विरुद्ध विशेषास त्या गुणी घ्यावे शुद्ध चिद्रूप परमेश. याकरिता भग्य त्याग लक्षण अवश्य अंगीकारावे विवेक. ज्या जहद जह लक्षणेचे प्रतिपादन करती शास्त्रज्ञ साचे, त्याची लक्षण बोलू अभेदाचे शुद्ध स्वरूप प्रार्थ्यार्थ्य. सोय देवदत्त वाक्य ऐसे म्हणजे तो हा देवदत्त असे टाकून परोक्ष अपेशे जे जे देशकालिदिक ते परोक्ष देशकालिदी विशिष्टपण तथा अपरोक्ष देशकाल विशिष्ट जाण हे दोन्ही विरुद्ध धर्म त्यागून केवळ देवदत्त स्वरूप लक्षावे. सहा आणि अयह या पदार्थाच्या ऐक्याशी प्रतिपादन करणाऱ्या या वाक्यलक्षणेशी अखंडार्थ बोध व्हावा याशी महावाक्यात ग्रहण केले. प्रतिपदित ती जहलक्षणा जीवब्राह्म्य होक्यार्थ निर्दोष जाणा. म्हणून तत्वमस्यादी वाक्यात योजना करून स्वस्वरूप अनुभवावे. तत्पदस्थित परोक्षपणाचा तथा तत्वपदस्थित प्रत्यक्षाधीपणाचा त्याग करून सर्वोधोपदीचा लक्षात्मस्वरूपी मिळावे. जाणोनी केवळ सच्चिद्रूप आशिया पदे करून अभदेसी तत् आणि तत्वपदार्थाच्या ऐक्याशी लक्षणाने संशय बोधितसे. येव तत्वमाशी वाक्यार्थ ज्ञान प्राप्त करून घेतीचे सज्जन तयाशी ब्रह्मानंद प्राप्ती जाण हे अशी वर्चन निश्चय. या परिसरल बोध आणि अशी वर्चन श्री गुरुमुखे होताची श्रवण अखंड समाधी बाणली पूर्ण भुऱ्या बुवाशी तत्काल विसरले अवघे देहभान ब्रह्मानंदी झाले निमग्न जीवमुक्त स्थिती जाण पावले गुरुकृपे भुऱ्या बुवा. स्वस्ति श्री गुरु लीलामृत वेद स्मृती पुराण संमत ब्रह्मानिष्ट वामन विरचित दशमोध्याय दशिकः इति श्री गुरुलीलामृते गुरुशिष्य संवादे दशमोध्याय समाप्त. श्री गुरुदेव स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. कंटिन्यू कर. चालेल. अध्याय 11. श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. श्री श्रद्धा दुर्वे श्री दुर्वे नमः. शिष्य विनवी गुरुचरणी. धन्य धन्य आपली तारकवाणी. श्री गुरुलीला ऐकता श्रवणी तृप्तीचे नव्हे अद्यापी. अमृत प्राशनाचा कंटाळा वृद्धा तरुणा अथवा बाळा कधी नयाची कोण्या काळा शहाण्या अथवा वेडाशी. अमृत प्रसिद्धी स्वर्गीच्या अमर परी स्वर्गी कंटाळती भोगाशी फार. मृत्यूलोकी आमाशी नर जन्म व्हावा इच्छिती येते. पूर्ण ब्रह्म सनातन परमेश्वराची उपासना तथा तीव्र वैराग्य भक्ती ज्ञाना प्राप्त व्हावे अशी जनार्दना करीती विज्ञानपणा अमरते. स्वर्गीच्या दिवांगनाच्या भोगाचा तथा अमृत प्राशनाचा आमरासही विटयतो साचा. शंका यात तीळ नसे. ईश्वरेच्छेने विषाचे अमृत आणि अमृताशे विष होत. म्हणून अमृताशी अमृत कशाकरिता म्हणावे. प्राशने अतिशय अमृत भोगाधिकांचे हे विटयेत. अति सर्वत्र वर्जयत हे युक्त अनुभवाचे अतिप्रिय वाटे. अथवा अमृत आटली या कायम वेळे स्वर्गी प्यावया. ते अमृत नाम मात्र वदावया आणि ऐकावे गोड लागे. म्हणून हरी गुरु लीलामृत हेची सत्य सत्य परामृत श्रवणद्वारे प्रसिद्ध हृदयात प्रगटे भगवंत अखंड. हरी गुरु लीलामृत केल्या पान तेने तुटे सहज भवबंधन. संसार प्रपंच देहभान मिथ्यान शिवंत कळते हे. परमात्मा सर्वात यामी. श्री दत्तात्रेय समर्थ स्वामी. अघंटित अतुल पराक्रमी भेटती हृदयी अनयासे. पहा
भुऱ्या बुवाशी निर्विद्ध बाणिले अखंड अद्वैत समाधी सुटल्या संशय उपाधी दर्शन होता योगीश्वराचे ते अतिप्रिय कथा महाराजा तृषाताशी लीला मृतपाजा आणि परोपकाराजा सदा तत्पर असता हो ऐकोनी सच्चिष्याची प्रार्थना आल्हाद झाला गुरुत्वक्त्याच्या मना मनती धन्य धन्य शुद्ध भावना तल्लीन झाला श्रवणार्थी परमहस्य हे तुझ निमित्ते आठविले आम्हाशी प्रेमे भरिते वर्षाकाली असे उदक भरपूर ते नदी कोपसागर दिकांत जैसे जीवन सर्वात जीवा मित्राची भाषे तथापि राजीवा पाहिजे सर्व काळ बरवा उदका माझी निवासा तैसे अनन्य भगवत भक्ताशी आणि शुद्ध करण केलेल्या नराशी परमेश्वराच्या वियोगाशी क्षणभरी देखील न सहावे म्हणजे परमेश्वर रूप सर्वत्र सर्वदा अनुभवी तसे भक्त पवित्र आणि श्रीहरी गुरुचरित्र अत्यंत प्रिय वाटत असे ग्रहांतील सकल मनुष्याते ताने बाळ लिले विलोकिते परंतु देखता जननी ते अति उल्हास दावित अण्णा वाचुने प्राणादी न चालती अण्णा वाचुने न होय क्षुधा निवृत्ती अन्नादिका वाचुनी नये शक्ती प्राणी मात्राशी उघड हे अन्य भक्षुनी होय क्षुधा निवृत्ती आणि प्राणी सर्वोपयोगी होती तैसे भगवद्वना संवाद भगवानुद नुवादे साधूशी शांती आनंद व्रती होते से ऐसी सच्चिदानंद नरसिंह मूर्ती दर्शने ब्रह्मपरोक्षानुभूती भुऱ्या बुवाशी स्वात्मप्रतीती दृढनर झाली क्षण मात्रे आधी नम्र अमोलिक सुवर्ण त्यावरी जडले रत्न किंचित कोदन भुऱ्या बुवांचे पवित्रात कारण विरक्तपणासह झालेले शौचय मारेल्या बहुताहाका दत्तात्रया जगनायका करुणाकर धावले क्षणेका द्वारकाधीश नरसिंह महावाक्यार्थ बोधिला सरळ त्या योगे परमार्थ निर्मळ ब्रह्म साक्षात्कार केवळ भुऱ्या बुवाने अनुभविला समाधी लागली निरुपाधिक ऐसे पाहुणे योगंद्री कुलदीपक वरद हस्ते मस्तकी ठेवणे सौकुतुक करीती सावध बुवाशी नेत्रे उघडून भुऱ्या बुवा विलोकिती देवाधिदेवा साष्टांगी नयन रमाधवा वारंवार करीती ते धरिली दत्त चरण कमळे नेत्रे भरले प्रेमाश्रू जळे अहो विश्वेश्वरा संशय जाळे तोडून केले मज मुक्त पुरुषोत्तमा महेश्वरा दिनवस्ताला कृपा सागरा दर्शन देऊरी भव संसारापासून केले निवृत्त दत्तात्रय नरसिंह श्रीकृष्ण द्वारकाधीश नारायण ब्रह्म सनातन परिपूर्ण आपण कृतार्थ केले दासाशी अनंत कोटी ब्रह्मांड नायका सगुण निर्गुण विश्वव्यापका कुटस्थाक्षर मदनांतका मोक्षदायका गुरुवर्या ध्यानाकरिताची अंतरी प्रगटले तेची स्वरूप बाह्य उभे ठेले अंतभारी एकची दिसले दत्तात्रय परमेश्वर अनेक जन्माचे सुकृत आजी उदयाशी आले संचित मनोरथ झाले सुफलित प्रत्यक्ष जग गुरुदर्शने नरवेश स्वच्छ करुणी धारण यतींद्री रूपे करिता जगदुरण भक्तकार्य कल्पद्रुम पूर्ण योगीश्वर अद्वितीय 84 लक्ष योनी फिरता नरदेह प्राप्त झाला तत्वता आपल्या महादर्शने सायुज्यता स्वरूपी पावलो ज्यासाठी मी आजपर्यंत आचार्य अनुष्ठान जप व्रत ते आजी सहज द्वारखानात श्रीकृष्ण भगवंत देखिले तेथे उभेसी होते जे साधू संत ते पाहुणे झाले आश्चर्य मरित म्हणती प्रत्यक्ष श्री गुरुदेव दत्त देखिले स्वामी योगीराज मग षोडशोपचारे पूजन मंगलारती ओवाळीती जन महोत्सव समारंभ कीर्तन गीत वाजती श्री गिरनारद दत्तावधूत नामे गर्जती हर्षभरित जय जयकार त्रिभुवनात मावनेसा झाला सुमने वर्षती अपार सुगंध वायूने दाटले चराचर एकाची ब्रह्मानंद सागर उच्चंबळला व्रती लहरीने ब्रह्मोदितील लहरी सर्वदा अभिन्न सदाकारी श्रीकृष्ण विष्णुमय द्वारकापुरी कोठे वेगळी दिसेना द्वारवंतीत महानंद प्रसंग घडला महापुरुष
महापुरुष परमहंस संग ओतप्रोत भरला निजरंग अभंग लीलामृताचा इत्यभूत हरिगुण लीलामय तो प्रसंग वर्णिला नवजाय वदविता दत्तात्रेय स्वामी राय मी नव्हे वामन दास खरा मी कोण पदार्थ काय विणार दलित झालेसे अहंकार अवघा हरी जगदेश्वर मी तुपन विरहित ऐसा समग्न तुझी दत्तात्रेय हरी तू जीवन असशी मी लहरी तुझविन मी कोणत्याही प्रकारे भिन्न नव्हे क्षण मात्र परमात्मा स्वरूप शब्द विरहित निशब्द चैतन्य दोष रहित तथापि शब्दीचं वर्णने जात वेदशास्त्र पुराणी अज्ञान चर्म चक्षुने कोठे न दिसे परी सर्वत्र परब्रह्म असे तसे आहे तैसेची असे आणि ते शब्दाशी गवशे वेदोपहास्यवशादित्यकांत तत्वमाशादी महावाक्यार्थ ज्ञाने प्रतिपादित जे लक्षणेने जो ब्रह्मवाक्य स्वानुभवाने प्राप्त होते निश्चित ते ती ब्राह्म प्रति अपरोक्षमी भूती भुऱ्या भुवाशी लादिली सहज स्थिती याच नृदेही चक्षुस्वे सत्य प्रतिनिधी मुक्तीचा सोहळा उपलब्ध झाला धन्य धन्य नरसिंह मुनीश्वर श्रीकृष्ण दत्तात्रेय गुरुवर दर्शन मात्रे यथेस्वितवर देऊनी सार्थक करीती ती या उत्साह समारंभाची एक अंधभक्त सुरदासजी तथा वामनाचा पिता रावजी त्या काली उभे होते श्री नरसिंह गुरु दत्तात्रेय प्रती सुरदास साधू करी विनंती नेत्री पहावी श्री गुरुमूर्ती इच्छा मानशी बदलली मग प्रार्थती भोऱ्या जगदंबा महादेवा रावजी वैद्याशी प्रसाद बरवा पावयाशी पाहिजे तैसेची अंध सुरदासाशी दर्शन द्यावे अनाथाशी त्याची मागण्या चरणापाशी मनोरथ पुरवी दयाळा ऐकोनी प्रिय भक्ताचे वचन कळवळले दत्त दयाघन म्हणती पाही नेत्र उघडून सुरदास भक्ताशी अशी वचन सार्थक श्रवण करून आत्मलाभ पावा या नेत्र उघडण्यास प्रारंभ कैसा सुरदास वदे मी जन्मांग पातकी परी समर्थाज्ञा वद्य मस्तकी कृपा प्रसाद वरद हस्तकी मा पुण्य प्राप्त झाला श्री गुरु दत्तात्रेय पादुकांवर घाताला साष्टांग नमस्कार जय जय ब्रह्मा विष्णू महेश्वर दया करा माय बापा समर्थाच्याची अशी वर्चनास पात्र नवे मी आद्य सुरदास परम पुरुष परमात्मा परमहंस जगदार तीर्था अवतरता अधिकार न पाहता सदैव कृपा करावी हाची विरड भाव कोणी कसाही असो परी भिन्न भाव नाही आपुल्या ठाई देवा बहुत दिवसाचा सेवक अथवा दर्शनार्थ तात्कालिक आलो असंताही समत्व एक युनध्याकी नसे कला मुले लेकरे माय बापा प्रियाची असती असंतापा प्रजा देशी न्यायी धर्माभूपा धर्मे भूपा आवडत असे सप्रेम श्रीहरी सद्गुरु शिवभक्त सेवक याहुन्या आवडते अधिकाधिक दृष्टांत उपमा एका देशात्मक विश्वव्यापकान साजे सुरदासा ऐशे बहुत स्तवन करीत तव चमत्कार वर्तला दूत स्वच्छ सुंदर नेत्र अकस्मात उघडले त्यांचे श्रीकृपे मग दत्तात्रेय शिवमूर्ती सुरदाशे विलोकिली निश्चिती सगळे पाहुणे आश्चर्य माने ती वदती साक्षात परमेश्वर हे नंतर जगदीश चरणी सर्वत्र शुद्धांत करणी लोळती म्हणती अखंडित करणे ब्रह्मादिकाशी आगम्य श्री चरणाविंदा सुरदास नमन करुणी स्तवनास मग स्तवन करुणी वंदे भगवंता जन्म गर्भघास दिसू लागले सर्व आता समर्थाचा अद्भुत सहज खेळ मधुर भाषण आणि प्रेमळ परोपकाराकरिता केवळ महावरी संचरणे करुणा करा सहज स्वभावे जगताचे कल्याण करावे दिनशरणागताशी संरक्षावे संस्थापावे सधर्मा साधूंचे करावे परित्राण आणि खलदुष्टांचे हनन धर्म संस्थापनार्थ वितीर्ण युगायुगी होता जी समस्त जगताशी आधार स्वामी पूर्ण ब्रह्म परमेश्वर श्रीपाद नरहरी दत्तू गुरुवर चराचर व्यापक आहा सर्व जीवा अज्ञानवश संसार प्रपंच हरणेश सुखाच्या नसुने अवळे समानती सोख्य चिरकाल देह नाशिवंत क्षण भोगर उपभोग प्रपंच संसार अत्यंत विरस निसार असून सरस मानिती मनी अति निसार जाणती नाशिवंत मुखाने म्हणती परंतु अज्ञान मोहवर्ती प्रज्ञेन सोडिती कदापि कंटाळा संसार उपभोगाचा धन स्त्री पुत्र देश
देश दिकांचा कधीही न मानती सुखाचा लेश मात्र नसून या कलिरायांच्या योगात प्राणी विषयोपभोगी बहुतासक्त विद्याधनाधिक मंदे गर्वाने विंत उन्मंत लंपट झाले देहाभिमानाच्या स्वाधीन सर्वदा तत्पर झाले जण नेत्र भरले धुरे करून ते कैसे ईश्वर ओळखती आचार्य जननी जनकाशी साधू संत महात्मे जनाशी वेदशास्त्र विहित सर्वधर्माशी गर्वे अनादर करीती ते परमेश्वर रूप आघात अवतारिक पुरुष दर्शनीय सिद्ध नोळखिती विषय मदानध्य वार्ता देखील नायकंती परंतु संकट रोग दारिद्र्य संसारातील ग्रहछिद्र अनेक दुःखे व्याकुल अभद्र झाले म्हणजे उमजती संसारिक दुःख पोळीता आधी व्याधने भाजिती महासत्कंठे वारंवार लोळती मग येती शुद्धीवरी ऐसा अज्ञानी प्रापंचिका ते आपणाची समर्थ शुद्धी दाते कनवाळू उद्दारुणी वरद हस्ते कृतार्थ देता असा हे श्रवण करुणे अवधूत मनती प्रसन्न वदने त्वरित त्रिविध तापापासून विरक्त ब्रह्मज्ञानी होशील तदनंतर नरसिंह मुनी भुऱ्या बुवाशी सांगती खून जुनी या रावजी वैद्या लागुनी 2 वेळा भेटलो श्रीकाशी क्षेत्रे जानवी तिरी याची जननी दुःखने करी रखुमाई नावाची विधवा स्त्री झाली होती त्या काळी अहल्या स्त्रीसहे रावजी करीत होते बहुत काळजी भोळे बालिक शुद्ध चित्त सहजी यांचे निरंतर असते हो या नगरकर वेद्याचे वशांत सप्तशंग निवासिनी जगदंबा सतत प्रसन्नाशी कृपा प्रसाद युक्त तैसा चित्रंबिकेश्वर शुद्ध वेदोक्त मार्गी सरळ वैदिक ब्राह्मण हे सांगतील संस्थानी परी